नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर आर-आर-बी ग्रुप डी मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल किंवा या परीक्षाची तयारी जे जे विद्यार्थी वगैरे करत असतील, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक सिरीज चालू केलेली आहे. ज्या सिरीजमध्ये परीक्षेला आलेले, रिपीट होणारे, त्यानंतर येतील असे संभाव्य अशा सर्व प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत आहोत. तर त्या सिरीजचा आजचा हा 5वा भाग आहे. ऑलरेडी खूप सारे भाग अपलोड झालेत. सर्व भाग पाहून घ्या आणि ज्यांनी कोणी ॲप वगैरे डाउनलोड केलं नसेल डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी जे 2026ला झालेले पेपर्स आहेत तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. ओके, सो लवकरात लवकर डाउनलोड वगैरे करून घ्या आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहून घ्या. तर पहा, आजच्या सिरीजचा हा पहिला प्रश्न की पाण्यात विरघळल्यावर कोणत्या क्षाराचं जे पीएच मूल्य असतं ते 7च्या जवळ वगैरे होतं, अशा पद्धतीनं दिलंय. तर लक्षात ठेवा NaCl, ओके, याचं जे काही मूल्य आहे ते पीएच 7च्या जवळपास होतं. कारण का, हे कशापासून तयार होतं तर HCl, ओके, हायड्रोक्लोरिक ॲज इट इज. त्यानंतर परत बघायला गेलं तर NaOH, ओके, NaOH या दोघांच्या अभिक्रियेतून हा या ठिकाणी तयार वगैरे होत असतो. ओके, तर बघायला गेलं तर हा एक पद्धतीचा काय आहे, उदासीन असलेला क्षार वगैरे आहे. तर लक्षात ठेवा, आता ज्या वेळेला उदासीन येतं त्याचा जो काही पीएच असतो तो 7च्या आसपास वगैरे असतो. ओके, सगळ्यांना एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. सूचना म्हणण्यापेक्षा एक बॅच आमच्या टीमनं चालू केलेली आहे. ज्या बॅचचं नाव आहे विजेता नावाची बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाची परिपूर्ण तयारी होतील असे जवळपास तुम्हाला MCQs, ओके, त्यानंतर प्रिव्हियस इयरला आलेले जवळपास एक 25 प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. विश्लेषणासहित विषयानुरूप बनवण्यात आलेले आहेत. सो काळजी नका करू. त्यानंतर PYQ तर आहेतच, त्यासोबत येतील असे संभाव्य MCQ वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तर या बॅचची डेमो PDF वगैरे तुम्हाला ॲपमध्ये मिळून जाईल. डाउनलोड करून घ्या. फी वगैरे त्या ठिकाणी मेन्शन आहे. अतिशय छान बॅच आहे. तुम्हाला परीक्षेपर्यंत या ठिकाणी नोट्स जे आहेत ते अपडेट होत राहणार आहेत. ओके, तर एकाच ठिकाणी परिपूर्ण विषयाची तयारी या ठिकाणी करून घेण्यावर भर देण्यात आलेलं आहे. त्यामुळं वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन करा. आणि अजून एक महत्त्वाचं, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सध्याला मिळालेले आहेत एवढे, बट याच्यामध्ये अजून वाढ करत आहोत. जर तुमच्याकडे कुठला PYQ पेपर असेल आर-आर-बी ग्रुप डीचा, तर या बॅचमध्ये तुम्हाला जॉईन करताना जवळपास 200 रुपये फी माफ होणार आहे. जर तुमच्याकडे कुठला प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर असेल आर-आर-बी ग्रुप डीचा, तर तुम्ही सेंड केला तर तुम्हाला एक कूपन कोड दिला जाईल आणि त्या कूपन कोडमध्ये तुम्हाला हे 200 रुपये फी वगैरे माफ होईल याच्यामध्ये. ओके, सो जॉईन करा. आर-आर-बी ग्रुप डी मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलाय, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आमच्या टीमनं जे आहे ते आर-आर-बी ग्रुप डी साठी अगदी कमी दरामध्ये अगदी परिपूर्ण तयारी होईल अशी बॅच लॉन्च केलेली आहे. जी बॅच तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळून जाईल आणि ॲपची जी काही लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्या ॲपमध्ये नेमकं तुम्हाला काय काय मिळेल, ओके, तर ती ॲप वगैरे जॉईन करण्यासाठी तुम्हाला जे SSC रेल्वे किंवा आर्मीचं एक सेक्शन आहे ॲपमध्ये बनवून दिलेलं, त्या ठिकाणी गेलात की तुम्हाला ही विजेता नावाची बॅच या ठिकाणी दिसून येईल. तर या बॅचमध्ये नेमकं काय काय मिळेल बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला 2025 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका मिळतील. त्यानंतर याच्यामध्ये जे काही लेक्चर्स आपले युट्यूबला झालेत अशा सर्व लेक्चरच्या PDF आहेत. त्यानंतर तुम्हाला सरावासाठी एक 8 पेपर वगैरे दिलेले आहेत, ज्यामध्ये फक्त विज्ञान सोडून बाकी सर्व विषयांचे MCQ दिलेले आहे, जे की परीक्षेला आलेले सुद्धा हे आहेत. त्यानंतर विज्ञानाचा एक विशेष ठोकळा दिलेला आहे, ज्यामध्ये 200 पानांचा हा ठोकळा आहे. जवळपास सर्व हे विज्ञान विषयाचेच प्रश्न या ठिकाणी आहेत. ओके, सो हे सुद्धा तुम्हाला मिळेल. त्यानंतर डेमो PDF तर तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. डेमो PDF पाहून घ्या. ॲज इट इज त्या पद्धतीचे या ठिकाणी मिळत जातील. ओके, तर याच्यामध्ये हे सतत अपडेट वगैरे होत जाणार आहेत. जसं की हे विज्ञानाचे प्रश्न आहेत जे 2025 ला झालेत ना, तर त्या परीक्षेमध्ये
हे सर्व विचारलेले प्रश्न आहेत जे की तुम्हाला विश्लेषणासहित दिलेले आहेत. हे विज्ञानाचे प्रश्न आहेत. जवळपास 100 प्रश्न या पीडीएफ मध्ये आहेत. असे भाग जे आहेत ते तुम्हाला दर आठवड्याला अपडेट होत जाणार आहेत. ओके, सो आता जे गणित आणि बुद्धिमत्ता, चालू घडामोडी हे अपडेट वगैरे होऊन जातील. सो लवकरात लवकर जॉईन करा. आणि सगळ्यांना माहिती असेल, जर तुमच्याकडे RRB ग्रुप डी चा 2025 चा कुठला पेपर वगैरे असेल तर अवश्य आम्हाला सेंड करून द्या. त्यामध्ये तुम्हाला कुपन कोड दिला जाईल. ओके, या ज्या काही बॅचची फी आहे त्याच्यामध्ये तुमचे 200 रुपये कमी घेतले जातील अथवा ते तुम्हाला कुपन कोड त्या ठिकाणी दिला जाईल. फक्त पेपर तुमचा स्वतःचा असावा. ओके, RRB ग्रुप डी चा. सो बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जेवढं लवकर होईल तेवढं जॉईन करून घ्या. हे सर्व मटेरियल आजपासून घेऊन आजपासून तयारीला सुरुवात करा. बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद. दुसरा प्रश्न काय म्हणतो की पदार्थाच्या कुठल्या अवस्थेत कणांतील जागा सर्वाधिक असते? तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला कण जे असतात ना वायू अवस्थेत असतात, तर अशा अवस्थेमध्ये त्यांच्यामधलं जे काही आकर्षण बल असतं, ओके, आकर्षण बल म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये जे काही ॲज इट इज ही जी काही अवस्था वगैरे आहे, ओके, ते दूर दूर असतात. कशामध्ये? वायू अवस्थेत. द्रव अवस्थेत बघायला गेलं, ओके, द्रव अवस्थेत किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो की सॉलिड ॲज इट इज. घन अवस्थेमध्ये सर्वात कमी जागा असते. बरं लक्षात ठेवा, घन अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त आकर्षण बल असतं आणि द्रव अवस्थे म्हणजेच लिक्विड फॉर्मॅटमध्ये, ओके, लिक्विड म्हणजेच पाणी वगैरे जे असतं ना, त्याच्यामध्ये एक मध्यम लेवलचं ते असतं, त्यांच्यामध्ये जे काही जागा वगैरे. तर लक्षात ठेवा, सर्वात कमी जागा म्हटलं तर घन अवस्थेत आणि सगळ्यात जास्त जागा म्हटलं तर वायू अवस्थेत. ज्या वेळेला एखादा पदार्थ वगैरे असतो तर त्यावेळेला त्याच्यामध्ये आकर्षण बल काय मोठ्या प्रमाणात कमी असतो. कुठं? वायू अवस्थेत असताना. तर लक्षात ठेवा. परत विद्युतधारेचा औष्णिक परिणाम, ओके, विद्युतधारेचा औष्णिक परिणाम डॅशमध्ये सर्वात कमी असतो. तर तुम्हाला एक सांगतो, ज्या धातूमध्ये, ओके, जो काही धातूचा रोध कमी असेल, रोध म्हणजेच ॲज इट इज त्याला आपण काय म्हणू शकतो की वाहकता, ओके, ज्याची विद्युत वाहकता, लक्षात ठेवा, विद्युत वाहकता जास्त असते पण रोध कमी असतो. ओके, तर अशा सर्व धातूमध्ये जे काही औष्णिक परिणाम असतो तो सर्वात कमी असतो. ओके, तर स्पेशली करून तांबा हा वाहक तर आहे पण याचा जो काही रेझिस्टन्स अथवा रोध जो आहे तो कमी आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये जे औष्णिक परिणाम किंवा उष्णता वगैरे जे आहे ते कमी प्रमाणात दिसून येतं. ओके, म्हणजेच एक पद्धतीनं हा जो काही धातू आहे तो जास्त उष्ण वगैरे होत नाही, कमी वगैरे होतो. अशा टाईपचा हा प्रश्न आहे. परत बघायला गेलं तर निक्रोम, त्यानंतर टंगस्टन, ओके, या दोघांचा जो काही रोध आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो, म्हणून याचा वापर आपण हीटरमध्ये सुद्धा करतो. ओके, त्यासोबत जो काही गोळा वगैरे आहे ना, बल्ब ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी वापरला वगैरे जातो. ओके, तर लक्षात ठेवा, सोपे प्रश्न आहेत. हे सर्व प्रिव्हियसला आलेले आहेत. बाकी तुम्हाला ॲपबद्दल माहिती वगैरे मिळाली असेल, त्याच्यामधले PDF वगैरे तुम्ही पाहून घ्या. टेलिग्रामला मी अपलोड करून दिलं डेमो वगैरे. परत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा धातू पायराईट आहे? तर पायराईट म्हटलं तर पायराईट जो आहे तो एक पद्धतीनं लोहाचा काय आहे, लोहाचा काय आपण त्याला सल्फाईड खनिज म्हणू शकता. ओके, सल्फाईड खनिज प्रकार वगैरे. तर याच्यातला जो काही सल्फाईड जो आहे ना, हाच ॲज इट इज पायराईट त्या ठिकाणी आहे किंवा त्याच्यामध्ये वगैरे मोडतो. ओके, किंवा याला जे आहे ते हा जो काही सल्फाईड आहे ना, याला मूर्खाचे सोने म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके, मूर्खाचे सोने, किंवा याच्यावर एक पिवळसर चकाकी वगैरे असते, म्हणजेच हा जो काही धातू असतो ना याच्यावर चकाकी असते सोन्यासारखी पिवळी वगैरे, त्याच्यामुळे याला काय म्हणतात, मूर्खाचे सोने म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर लक्षात ठेवा, छोटे प्रश्न असतात, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. परत खेलो इंडिया पॅरा गेम्स, ओके, 2025च्या पदक यादीत सर्वात वरच्या स्थानावर कोणते भारतीय राज्य वगैरे होते? तर हरियाणा जे राज्य होतं ना ते इंडियन पॅरा गेम्समध्ये
सर्वात पहिल्या क्रमांकावर वगैरे होतं, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात जास्त पदके जे आहेत ते हरियाणा स्टेटनं वगैरे जिंकलेली होती. परत खालीलपैकी कोणाला स्नेहपूर्वक बिहार कोकिळा किंवा स्वर कोकिळा म्हणून ओळखलं जातं? तर शारद सिन्हा ज्या आहेत ना, तर यांना बिहार कोकिळा या नावानं ओळखलं जातं, किंवा या ज्या आहेत त्या लोकगायिका आहेत. ओके, त्यांनी जे आहे ते स्पेशली करून मैथिली किंवा भोजपुरी संगीतामध्ये मोठ्या प्रमाणाचं योगदान वगैरे दिलेलं आहे. ओके, आणि कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न येतो की भारताची स्वर कोकिळा कोण आहे म्हणून. ओके, भारताची कोकिळा ज्या वेळेला विचारलं जाईल त्यावेळेला त्यांचं नाव लिहा, लता मंगेशकर. ओके, लता मंगेशकर यांना जे आहे ते भारताची कोकिळा म्हणून ओळखतात. आणि परत बघायला गेलं तर बिहार कोकिळा म्हटलं तर यांचं नाव लिहा. परत खालीलपैकी कोणता वनस्पती तण आहे? ओके, तण म्हणजेच एक पद्धतीनं गवत म्हटलं तरी चालेल. तर बघा, सायप्रस, ओके, रोंडडस हा जो काही आहे तो याच्यामध्ये हा गवताचा प्रकार आहे. जो काही तुम्हाला माहिती असेल मराठी भाषेमध्ये लवाळा, ओके, ज्याला आपण म्हणतो, हा त्याचंच हे नाव त्या ठिकाणी, वैज्ञानिक नाव त्या ठिकाणी आहे. परत बघायला गेलं तर ओरिजा सॅटिवा जो काही भाताची ही प्रजाती आहे, ओके, राईस त्याला म्हणतात. परत जी काही चवळी आहे हिलाच विग्ना, ओके, याला चवळीला हे नाव वगैरे आहे. आणि परत बघायला गेलं पिसम सॅटिवम वगैरे म्हटलं तर जे वाटाणा आहे ना, वाटाण्याचं हे नाव त्या ठिकाणी आहे, तर लक्षात ठेवा. परत काय म्हटलंय की गरम केल्यावर कोणत्या भागावर बेकिंग सोड्यातून कुठला वायू मुक्त होतो? तर गरम केल्यानंतर जो काही बेकिंग सोड्यातून स्पेशली करून काय कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी वायू हा मुक्त वगैरे होतो अथवा बाहेर वगैरे पडत असतो. ओके, आता बेकिंग सोड्याचं सूत्र वगैरे बघायला गेलं तर 2Na त्यानंतर HCO3 आहे ना. हा, जर याला तुम्ही उष्णता वगैरे दिली, ओके, उष्णतेचं चिन्ह, तर याच्यातून जो काही बाहेर पडतो ॲज इट इज Na2CO3, ओके, प्लस H2O प्लस ॲज इट इज CO2 हा काय पडतो, बाहेर पडतो. ही या पद्धतीनं त्याच्यामधून ते बाहेर वगैरे निघतं आहे. ते खूप सारे ते अभिक्रिया वगैरे थोडंसं या सगळ्या पद्धतीच्या प्रश्नांचा अभ्यास करा. परत बघा, हा वाला प्रश्न काय म्हणतो की मेंदूच्या कुठल्या अशा भागावर प्रामुख्याने उच्चस्तरीय विचार प्रक्रिया आणि संवेदी माहितीची जटिल अर्थ लावण्याची जबाबदारी वगैरे असते? तर सिंपल भाषेत विचारलंय की विचार प्रक्रिया, ओके, म्हणजेच विचार करण्याचा जो काही भाग आहे तो कोणाकडे असतो? तर जे तुमचं अग्र मस्तिष्क असतं ना त्याच्याकडं त्या ठिकाणी असतं, किंवा याला आपण एक दुसरं सुद्धा नाव आहे प्रमस्तिष्क म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके, आता याच्यामध्ये हा सगळ्यात मोंदीचा मोठा भाग आहे, ओके, मेंदूचा बरं मोठा भाग, हेही लक्षात ठेवा. आणि आता याच्यामध्ये विचार करणे, तर्क वितर्क लावणे वगैरे त्या ठिकाणी याच्यामध्ये ते समावेश होतात. तर लक्षात ठेवा. आजच्याला आपण इथंच थांबूयात. जेवढं होईल तेवढं हे सगळं लिहून घ्या. याचे तर PDF तुम्हाला ज्यांनी बॅच वगैरे जॉईन केली आहे त्यांना प्रोव्हाइड केले जातील. ओके, आणि जर तुमच्याकडं स्वतःचा पेपर असेल तरच सजेस्ट करा. ओके, कारण का खूप सारे पेपर्स मी चाळलेत, त्यातून तुम्हाला जेवढे होतील तेवढे त्या बॅचमध्ये समावेश करून देईन. ओके, बाकी भेटेन पुढच्या भागात. धन्यवाद.